नमस्कार मंडळी. आज आपण ऐकणार आहोत विठ्ठल जाधव लिखित चिमुकाटा या कथेचं अभिवाचन. चंपाबाईनं गावात छोटंसं दुकान टाकलं होतं. चावडीच्या बाजूलाच एक वडाचं डेरेदार झाड होतं. त्याची गार झरीत सावली पडायची. अगं तिथंच चंपाबाई डबे घेऊन बसत होता. डब्यात काय म्हणताल तर किराणा सामान असायचं. गोड त्याल, खोबऱ्याचं त्याल, डाळदाणा, गुळसाखर, मिसरी, कंदलाची काच, वात, काड्याचं डबडं असं काही बाही होतं. लोक रोख घेण्यापेक्षा ज्वारी, बाजरी, गहू आणायचे. ते भाईच्या दुकानात घालायचे. त्या बदली किराणा सामान घेऊन जायचे. तसं चंपाबाईकडं समद मिळायचं. सुईद्वारा यापासनं ते पार दारशिन्यापर्यंत समद असायचं. झिंजर तेल, बडीशेप अर्कर, सटी सायरप, बाळाच्या काजळापासून ते गंध पावडरपर्यंत सर्वच काही मिळायचं. मग त्याच्या दुकानात टकुच्याच्या रेबणी बी मिळायच्या. चंपा शेटला गावातल्या इकरीपेक्षा दुसऱ्या गावचे बाजार जास्त परवडायचे. रोज दुकान घेऊन परगावी बाजाराला जावं लागायचं. इच्छाचं बिराट पाठीवर तसंच. आज हे गाव तर उद्या दुसरंच गाव. सोबतच पाल न्यावं लागायचं. पालाच्या काठ्या त्याच गावात ठेवायच्या. कोणाच्या तरी वसांगळी, ओळखीच्या ठिकाणी. 8 बांबूच्या काठ्या, रस्सी, 6-7 खिळे, जाईन त्या गावात पालं ठोकायचं. फळ्या मांडायच्या, त्यावर सामान मांडायचं. नेहमीच्या सामानाबरोबर परत ते सिजनेबल मग जो सण येईल तसा बारदाना. दिवाळी आली की पंत्या, रांगोळ, करदुडे, टिकल्या, रोल, सुरसुऱ्या, खोबरं असं सामान वाढवावं लागायचं. पंचमीला नखपालीस, मेहंदी, मग पुढं संक्रांतीला तीळ, गूळ असं बरंच काही. जसा खपन तसा माल वाढवावा लागायचा. कव्हा राख्या तर कव्हा पतंग. वडगावला होलसेल माल मिळायचा. तिथून पोत्यानं माल उचलायचा. बाजारात छटाक आतपाव करून विकायचा. असं करता करता एक दिवस चंपा शेठची काठी बळकट झाली. पैसा पाणी गाठीला येऊ लागला. लोक त्याला चंपा सेठ म्हणू लागले. कारणही तसंच होतं. काय चंपालालजी, काय ठायबशीचं दुकान टाकताय का नाही? आता कितेंदीक ही असं मागूत कर्यावानी. सोसायटीचे चेअरमन गणपतराव बोलता बोलले. चंपा शेठने ध्यानातच घेतलं. काही बी करायचं पण दुकान टाकायचंच. गावात ठायबशीचं दुकान नव्हतं. मग बळच कसं तरी करून पाया पडून सटले पाटलाचा वाडा घेतला. त्यो बी आवना पावना करून घेतला. तिथं दुकान सजविलं, माल वाढीला. गावातलं गिराईक तिथं जायला लागलं. हाडूपाडीचं बी गिराईक यायला लागलं. उजूक गावाखाली 3-4 वाड्या होत्या. ते बी लोक यायचे. नफा चिकार वाढायला लागला. मग हळूहळू लांबचे दुकानदार यायचे. होलसेल भावात त्यांना माल मिळायचा. मालटाल घेऊन जायचे. त्यांच्या दुकानात चढ्या भावानं विकायचे. चंपा शेठचे लेकरं मोठे होत होते. संसाराचं झाड डेरेदार झालतं. एका झाडापासून दुसरे झाड तयार झालते. पैका अडका गाठीला होता. हाताखाली नौकर वर्ग. आता फक्त गल्ल्यावर चंपा सेठ. एक पोरग जरा टवरी निवाडलं. पैशाची ख्यास लागत नव्हती. बुलेट घी, कुठं काय कर, धार ढोर ठॉक करीत इकडं तिकडं हिंडायचं. चंपा शेठ निवांत कधीच नव्हते. कधी कोण्या पाहुण्याकडे गेले नाहीत. कुठं फिरायला नाही.
का कुणाच्या लगीन कार्याला नाही. शेजारी घरात मयत झालं तरी मौतीला सुधीच जात नसत. सारखं येळांची माळ, नुसतं दुकान दुकान, सदा बिझी माणूस. लोकांना सवय झालती. तासभर जर वर नसले तरी कुठं गेलेत काय नु शेठजी, यादी करायची आहे, माल भरायचा आहे असं म्हणायची. लोक नौकराच्या हाताने माल भरीत नसत. सेठची वाट बघायची. सेठने दुकानावर एक पोरगं ठेवलं होतं. जगू नाव होतं त्याचं. वाडीतला जगू गरिबी घरचा होता. जगू मागं पुढं बघायचं समजा. चंपा शेठ म्हणले, जगू नळाला पाणी आलंय, पाणी भर. एवढी कपड्याला इस्त्री करून आण. तर लगेच जगू तुरु पळायचा. सांगल ते पडल ते काम करायचा. खाल्ल्या भाकरीचा आणि सांगितल्या कामाचा. मालकाची सेवा इमाने इतबारे करायचा. कधीच खळीला आला नाही. जगू काम एक काम करायचा. कुणब्याच्या घरी पिठामिठाचीच पंचायत, तर बाकीचे थेर कुठून सुधारणार. घरी कणून कुठून पोटापुरतं पिकायचं. खाणारे तोंड वाढले होते, कमाई काहीच नव्हती. जगूचं शिक्षण जेमतेम. 4थी पोत्तर. जमीन बरडाची. लेकीच्या लग्नानं त्याचा बाप गायखोतीला आलता. देणं पाणी वाढलं होतं. बापाने लेकीच्या लग्नाला दिलती फुकून निम्मी अर्धी जमीन. उलसी करता इकून उग अर्धाकसा एकर राहिली होती. त्यात कुसळा बिगर काहीच येत नव्हतं. सगळे सराटे चिमुकाटे उगले होते. आता साल महिने घातल्या बिगार जगूलाही पर्याय नव्हता. जगूच्या बापाने त्याच्या भावाला सांगितलं होतं, तो आतपलं खायच, म्या मपलं खाईन. वाटण्या झालत्या. भांडणं नकोत, भावकीवाद नको. तेव्हा म्हाताऱ्यानंच ज्याचं त्याचं वायलं करून दिलतं. म्हणून मग जगूला काम करण्याबिगर पर्यायच नव्हता. साल महिने घालावाच लागणार होते. भण्या टवरी पोरागत हिंडायला नको वाटायचं. शेठजीच्या दुकानावर काम सावलीला होतं. जगूला ते बरं वाटायचं. शेठजी जगूला सोडत नव्हता. जेव्हापासनं जगू तिथं दुकानावर कामाला गेलता तेव्हापासनं चंपा शेठची भरभराट झालती. रेघा रूपाला लागलं होतं. शेठजी तोंडावर बोलायचा, जगू आम्हाला दैवान आहे बघा. आम्ही तिकडं जालन्याला अडत टाकलो, तिथं बी हे चोखो गिराईक. समद जगूच्या पायगुणानं, त्यामुळं आम्ही त्याला सोडते नाही बघा असं म्हणायचं. चंपाबाईचा व्यापार 100 पटीनं वाढला होता. पुढं त्यांनी जिनिंग टाकली. रो काढून कापूस पिंजायचा, त्याचे बंडल बांधून जायचे. चिकनं चोपडं घर, घडर माणूस म्हणून चंपा शेठला मान होता. टोले जंग माळी झालती. पैका अडका नौकर चाकर समद होतं. दरारा पसरला होता. बाकीचे व्यापारी चंपा शेठच्या नादी लागत नसत. शेतकऱ्याचा माल आडतीवर यायचा. रोज लिलाव लागायचा. चंपा शेठ बोलायचा, बाजरी 2000. लगेच एखादा व्यापारी उठायचा. हातातला बंब्या पोत्यात खुपसायचा. पोटात जंब्या खुपसल्यागत बंब्या खुपसला जायचा. हातावर बाजरी घ्यायचा. काडी कचरा कुत्सर बघायचा आणि म्हणायचा, माल लय गदळ आहे, 200. माल लय गदळ आहे, 200. लगेच तिसरा व्यापारी म्हणे, 100. लगेच 100 वर होई. 100 200 आवाज होई. 22 एक वार. 22 एक वार. चंपा शेठ शेवटचं बोलत 2.5. मग पुकारा होई, 2.5 3 वार. 2.5 3 वार. 2.5 3 वार. मध्ये कुणी तोंड खुपसीत नसत. शेठजीचे एक सोडून बाकीचे पोरं बड्या उद्योगात गुंतून गेलते. चंपा शेठ आता थकले होते. तोंडावर सुरकुत्या पडल्या होत्या. तरी बी गल्ल्यावर बसत, हिशोब टिशोब बघत. एकदा बेरजीला लाईन धरली की एका दमात सगळी बेरीज. अधूनमधून अंग कसकस करी, पण दम निघत नसं. बरं वाटलं
की पुन्हा दुकानावर. इकडे जगूचे वडील आजारी होते. तो काही दुकानावर येत नव्हता. बापाला दवा पाणी बघावं लागायचं. कॅन्सरचा आजार म्हणत होते. पेशंट जार झालतं. कोणी म्हणलं नळगूज झालंय. जगू झाडपाल्याचं औषध घेऊन येई. पाय त्यांचे सुंभारलेलेच. लगेच दवाखाना गाठी. बापाची मया यायची. हागलं मुतलं बघायचा. दवाखान्यात उशाला बसून राहायचा. मेडिकलला पळायचा. नगरच्या मोठ्या दवाखान्यात ॲडमिट केलं. बिल वाढत होतं. पिवळ्या कार्डावर खर्च बराच कमी झालता. जगूच्या बापाकडे एक रेडू होता. तो रेडू त्याच्या बापाला ऐकायचा लय नाद. बिछाणावर पडल्या पडल्या तो ऐकायचा. डॉक्टरचा गुण काही येत नव्हता. एक दिवस डॉक्टरनी जगूला बोलून घेतलं. आमचे प्रयत्न संपले. तुम्ही पेशंट घरी नेऊ शकता. डॉक्टर साहेब काही बी करा, पण पेशंटला वाचवा हो. माझ्या बापाला वाचवा हो. तो गायावाया करत होता. डोळे पाणावले. जगू रडायला लागला. कुणी पाहू नये म्हणून कोपऱ्यात जाऊन ढसाढसा रडला. तसं स्वतःला सावरलं. बाप मिचमिच्या डोळ्यानं जगूकडं पाही. बापाला घरी आणताना त्याचे हातपाय गळाले होते. कंठ दाटला होता. तिसऱ्या दिवशी बाप गेला. जगूने मोठी आरोळी ठोकली. गळ्यात पडून मिठी मारली. उठवण्याचा प्रयत्न केला, पण उपयोग झाला नाही. छत्र हरवलं. रानातलं डेरेदार झाड तोडून टाकावं आणि रान भयान दिसावं. झाडावर नेहमी बसणारी पाखरं सैरावायरा व्हावीत. अगदी तसं. अनाथ झाला. मैताला रानात नेऊन जाळलं होतं. जगूनं पाणी पाजलं. फडकं धरलं. डोक्याला बांधून 10वा झाला. गंगापूजन केलं. मग फडकं उतरिलं. जगूवर जबाबदारी येऊन पडली. जगूच्या समोर अनेक प्रश्न उभे होते. दुकानाचं काम तर सुटलं होतं. तिकडं चंपाशेठ गेल्याची बातमी कानावर आली. जगूच्या काळचा धस्स झालतं. मोठी गर्दी जमली होती. ट्रॅक्टरमध्ये मोठी मिरवणूक निघाली. चंपाशेठच्या रानातच अंत्यविधी झाला. लय झाडून पुसून लोक आलते. दुसऱ्या दिवशी दुकान उघडलं होतं. तसा जगूचा तिकडचा आधार कमी झालता. मनात हळहळत होता. दोन्ही घटना आगमागं घडल्या होत्या. जगू पुन्हा दुकानात गेला. काम सुरू केले. चंपाशेठचे पोरं समद बघत होते. जगूला मात्र नीट वागवीत नसत. मधलं पोरग नंदूशेठ जगूला म्हणाला, नीट काम करीत जा जगू, नाहीतर उद्यापासून येऊ नको बघ. जगूला राहवलं नाही. त्यानं काम सोडलं. त्याचं मन रमेना. सारखी बापाची आठवण येई. जिथं बापाला जाळलं होतं तिथं जाई. 4 फुलं वाही. हळूहळू काही दगड जमा केले. दगड घडवून चिरे पाडले. तिथं एक समाधी बांधून घेतली. त्यावर बापाचं नाव कोरलं. पादुकांचा दगड घडविला. तो वरच्या तोंडाला बसवला. समाधीला एक देवळ केली. रोज दिवाबत्तीची सोय झाली. आता तिथं गावात चंपाशेठचं दुकान नव्हतं. त्याचे पोरं पांगले होते. शहरात निघून गेलते. मोठमोठ्या धंद्यात गुंतले होते. चंपाशेठची ना समाधी, ना तिथं कुणी दगड ठेवले. दिवाबत्ती तर वेगळाच विषय. आता तिथं छानपैकी कुत्रे खेळतात. कुणीही साधी आठवण काढत नाही. जगूच्या बापाला रेडूचा लय नाद होता. मरताखेपी ते ऐकायचा. जगूने मात्र बापाचा रेडू आणि अडकित्ता अजूनही सांभाळून ठेवला आहे, बापाची आठवण म्हणून. आणि इकडे चंपाशेठच्या मुलांनी साधा दगडही त्याच्या समाधीचा, त्याच्या आठवणीचा ठेवला नव्हता. एकीकडे चंपाशेठ आणि एकीकडे जग्गूचे वडील यांची तुलनाच होऊ शकत नाही. तुलनाच होऊ शकत नाही.